सातपुड्यातील होलिकोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे आणि या होलिकोत्सवामध्ये आदिवासी बांधव जे आहेत ते चांदीच्या दागिन्यांना अधिकची पसंती देत असतात। आपण पाहू शकता माझ्यासोबत आदिवासी महिला आहेत, त्यांनी आपला पारंपरिक पोशाख या ठिकाणी घातलेले आहेत। साडी असेल किंवा जे अन्य चांदीचे दागिने आहेत ते चांदीचे दागिने त्यांनी परिधान केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे सोन्यापेक्षा देखील चांदीला अधिक महत्त्व सध्या आदिवासी समाजामध्ये आहे आणि या होळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात चांदीची खरेदी आदिवासी बांधवांकडून करण्यात येत असते। नेमकी चांदीला एवढं महत्त्व का, हे पारंपरिक दागिने कशा पद्धतीने असतात, त्यांचे नाव काय, हे सगळं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। ताई, आदिवासी समाजात चांदीला अधिक महत्त्व आहे, आपण विविध दागिने देखील परिधान केलेले आहेत। नेमकं या दागिन्यांचे नाव काय काय सांगाल? याला चौरा म्हणतात, याला आहाडी म्हणतात आणि याला बास्के म्हणतात आणि हे बावठे आणि हे वाके आणि हे वाला आणि हे बांगड्या असं आहे आणि हे पायात आहे, हे पायातले चाळ आणि हे आता होळी सण मोठ्या प्रमाणात आहे तर होळीच्या वेळेस सर्व महिला चांदीचे दागिने घालतात उत्साहाने आणि अशी नाटी घालतात, पारंपरिक पोशाख घालतात आणि हे चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणात आमचे लोक घालतात आणि हे दागिने आहे तर आम्हाला अडीअडचणीला आर्थिक व्यवहार करायला पण चांगलं असतं। काही अडचण आली काय तर मग हे आम्ही घाण ठेवू शकता आणि याच्यावरून पैसे बी काढू शकतात। याच्यासाठी आम्ही पूर्वीपासूनच आमचे आजी आजोबा पंजोबा असं पूर्वीपासूनच हे दागिने ठेवत होते घरी आणि असं प्रत्येक सणाला मग हे दागिने वापरतात, आम्ही घालतात। त्याचे वजन देखील जास्त दिसतंय, किती वजनाचे असतील? एक एक जोडी आहे ते बाटे आहे ते एक किलोचे आहे एक जोडी आणि हे वाले आहे ते पण एक जोडीच 1 किलोचेच आहे आणि हे 700 तोड्याचे आहे वाके आहे। हे असं वजन जास्त आहे पण तरी पण उत्साहाने महिला घालतातच आणि आमचे हे आदिवासी महिला म्हटलं म्हणजे हे नाटी घालतात तर याच्यावरती हे दागिने असल्याशिवायच चांगलं सुंदर दिसतात महिला, याच्यासाठी हे घालतात। तर नक्कीच विविध चांदीच्या अधिक महत्त्व आहे मोठ्या प्रमाणात। एक महिला साधारणपणे 4 ते 5 किलो चांदी आपल्या अंगावर परिधान करत असतात। अडीअडचण असेल त्यावेळेस या दागिन्यांना विकलं जातं आणि त्यातून पैशातून घरचा जो खर्च आहे तो भागवला जातो, अशी देखील परिस्थिती आहे। मोठ्या प्रमाणात संस्कृती जतन करण्याचे काम देखील आदिवासी बांधवांकडून सुरू आहे। आपल्या पारंपरिक पद्धतीने जे पूर्वज होते त्यांनी देखील चांदीचे मोठे दागिने तयार केले होते आणि तेच दागिने आजही आदिवासी बांधव घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नंदुरबारहून सागर निकवाडे, साम टीव्ही न्यूज। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।